मान करावा. गोट्या भाई अभय गोंदली आमचे मित्र त्यांची देखील उपस्थिती काल देखील आम्ही पाहिली. ओमकार घरत यांचा हा सन्मान मोस्ट वॉन्टेड. तर आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया दिनेशी पाटील यांचा आवाज. धन्यवाद. भगवान शंकराच्या चरणाची होऊया धूळ आणि खऱ्या अर्थानं चला वाहूया आपण दोन श्रद्धेचे फूल. हर हर महादेव म्हणत खऱ्या अर्थानं आज तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि घेऊन चालतोय आजच्या या रजनीमधील दुसऱ्या सामन्याकडे. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धेचे साक्षीदार मित्रांनो बनतोय आणि या स्पर्धेप्रसंगी मात्र आजचा हा दुसरा सामना. पहिला सामना आपण जरूर अगदी एकतर्फी पाहिला, तिथे मात्र कानपोली संघाने बाजी मारली, परंतु आज 8 दिग्गज संघ आमने सामने लढतील, एकमेकाला शह आणि काठ शह देत आपली ताकद आजमावतील. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी राहिली आहे. एकापेक्षा एक दिग्गज मंडळीनं या स्पर्धेचा शुभारंभ केलाय. उद्घाटन प्रसंगी अनेक सेलिब्रिटी नेते अभिनेते पाहिलेत आणि त्याचबरोबर खेळाडू पाहिलेत. इथे मात्र सामन्याची सुरुवात पहा, कमालीची सुरुवात केली जाते. एक मोठा खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये कसं मोठं व्हायचं हे दाखवताना संघाचा संघनायक आकाश चोरगे मात्र ठोकतो षटकार. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान हरिभक्त परायण आदरणीय मोहनजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. गावदेवी बेलवली बनाम नवजीवन मुलेखन या दोन संघादरम्यानची लढत नाणेफेकीचं कौल लागलं. ते नवजीवन मुलेखन संघाच्या बाजूने आमंत्रण दिलं गावदेवी बेलवली संघाला फलंदाजीचं. तर किरणजी पाटील यांना विनंती करतोय, चिखले यांना विनंती करतोय की मंचाकडे आगमन करायचं आहे. तेजा बैलाचे मालक किरणजी पाटील यांना विनंती करतोय की मंचाकडे आगमन करायचं आहे. तर मित्रांनो, पहिले 3 चेंडूचा खेळ संपला. हर्षल गावणनं मात्र पहिले 3 चेंडू टाकले आणि तिन्ही चेंडू खेळलाय तो म्हणजेच आकाश चोरगे, ज्यानं ठोकले तब्बल 11 धावा. सुरेख चेंडू अगदी खोलवर टाकलेला हा चेंडू पाटीलला, त्याने मात्र एक धाव पूर्ण केले. दुसऱ्यांदा प्रयत्न सुरक्षित क्षेत्ररक्षण सुरेख जरूर झाला, परंतु इथे मात्र फेकी थोडीशी खराब होती. त्याचा फायदा मिळतो गावदेवी बेलवली संघाला. 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत. या 2 धावांसहित 13 पर्यंत मजल मारली जाते. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल. या मैदानानं अतिशय उत्तम धावसंख्या पाहिली आहे, परंतु या मैदानानं कमीत कमी धावाही रोखलेत. त्याच्यामुळे गुणवत्ता जो सिद्ध करेल तो यशस्वी होईल. सुंदर सुरेखरित्या फटकावलेला चेंडू अगदी कव्हरच्या मधून चेंडू मात्र गोली गत गेला. अफलातून कव्हर ड्राईव्ह पाहिला. इथे मात्र येतोय हा चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झालं ना कधी होणार धन्यवाद डीजे. नाही. जगात भारी 19 फेब्रुवारी, कारण उद्या जन्मदिवस माझ्या राजाचा. सुरेख हा चेंडू मात्र अफलातून पडलाय. पूर्ण षटकाचा विचार केला तर अगदी प्रहार झाले हर्षल गावंडवर. पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार, नंतर एकेरीचा फटका, नंतर मात्र अजयनं ठोकल्या 2 धावा आणि मात्र अफलातून कव्हर ड्राईव्हचा फटक्यानं दाखवला चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत त्या गावदेवी बेलवली संघाच्या तब्बल बिनबाद 17 धावा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून घ्यायची, त्याची नोंद घ्या. संदेशजी पाटील चिखले विनंती करतोय, आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. कमालीचं षटक राहिलं ते म्हणजे बेलवली संघासाठी तब्बल 17 धावा या जोड गोलीनं केल्यात आणि अतिशय उत्तम सुरुवात मात्र या सर्वोत्तम स्पर्धेमध्ये केली जाते.
आज बी लॉर्ड्स आहे, त्याच्यामुळे एकापेक्षा एक ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक गटातील संघानं मात्र ताकदीचा खेळ दाखवत इथे मात्र मंत्रमुग्ध केलाय. त्याच्यामुळे प्रत्येक संघ आपल्या परीनं आपल्या गावाचं नेतृत्व करतं आणि ते गावाचं नेतृत्व करताना मात्र हे दोन संघ आमने सामने. नवजीवन मुलेखंड संघ मात्र अफलातून परफॉर्मन्स यंदाच्या मोसमामध्ये राहिलाय, तर तेवढ्याच ताकदीचा खेळ गावदेवी बेलोरी संघाचा राहिलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अक्षय म्हात्रे, स्ट्राईकवर असेल आकाश चोरगे. सुरेख कम्मलीचा खेळ राहिलाय, अगदी कव्हर ड्राईव्ह पाहतो, एकदा मात्र घेतली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, इथे गरज होती का, परंतु नशीब बलवत्तर, इथे मात्र नशीब बलवत्तर. आकाश चोरगेचे सिंगल रन घेतली. दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्कीच अपयशी ठरला होता, परंतु शतरक्षक चुकला आणि ताकदीच्या फलंदाजाला म्हणजेच आकाश चोरगेला जीवनदान मिळतोय. रनआउटची संधी नामी येऊन ठेपली होती जरूर, परंतु ती दवडली आहे. ही संधी किती महागडी ठरेल ती मात्र येणारी वेळ ठरवेल. कारण विचार केला तर उत्तम फटकेबाजी करण्यामध्ये सक्षम असलेला हा संघाचा संघनायक आकाश चोरगेला जीवनदान मिळतोय. अँड्रे रसेल ही ओळख आहे त्याची, त्याच्यामुळे त्या मिळालेल्या संधी सोनं करेल का, की यंदाच्या मोसमामध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला अजय पाटील आपल्या खेळानं बहारदार करील. गोलंदाज अक्षय हा मात्र आखो टप्प्याचा चेंडूला नीट साफ फिरकावू शकला नाही आणि साध्या सोप्या चेंडूला मात्र झेल देऊन बसलाय. स्क्वेअर लेगला 30 यार्डाच्या आतमध्ये चांगला झेल टिपला आणि क्रमांक 1 चा फलंदाज मात्र बाद होतोय अजय पाटील. आवाज हवा वंशाला दिवा, आज आवाज हवा वंशाला दिवा, पोरगा व्हावा साज, जिजाई पोटी शिवाजी झाला तसाज, वंशाला दिवा पोरगा व्हावा. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बघतोय आणि अक्षय मात्रेला मात्र हे सफलता मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट्स. पहिल्या षटकामध्ये खूप काही कमावलंय आणि इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवर नवजीवन मुलेकर संघ आपला कम्मलीचा खेळ दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये जरी आमच्या गोलंदाजाकडून धावा गेल्या असतील तरी रोखण्याचं धाडस मात्र दाखवलं जात आहे. आकाश पवार नवीन फलंदाज मात्र मैदानाकडे जातोय. अगदी कालच्या स्पर्धेमध्ये ज्यानं पहिलं यंदाच्या मोसममधील उत्तम कामगिरी करत अगदी 14 चेंडूमध्ये अर्धशतक झलकावलाय तो आकाश पवार मात्र असेल स्ट्राईकवर. आपला एक ब्रँडेड शॉट घेत या माणसानं मात्र कमालीचा खेळ दाखवलाय. खेळ मात्र पुन्हा एकदा नव्या मैदानावरती दाखवला जाईल का. सुरेख गोलंदाजी कमबॅक मिळून देणारा षटक अक्षयचं. अक्षय मात्र जखडून ठेवतोय ताकदीच्या फलंदाजांना. पहिला चेंडूवर 1 नंतर विकेट्स आणि हा मात्र निर्धाव चेंडू. अक्षय मात्र एक कमालीची गोलंदाजी, 18 धावा 1 बाद 18. गावदेवी बेलोरी संघ नवजीवन मुलेकर संघाच्या विरोधात खेळताना आपला ट्रेडमार्क शॉटसाठी प्रयत्न जरूर केले, ते म्हणजेच आकाश पवारनं बॅटची कडा लागली जाते आणि मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला. अशा प्रकारे 1 धाव मात्र चेंडूवरती येते आणि चौथ्या चेंडूवर घेतली गेली 1 धाव. 4 चेंडूमध्ये धावा आल्या, 2 1 मोहरा टिपलाय. धावाकडे धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 19 धावा. 1 बाद 19. प्रथम फलंदाजी करतोय गावदेवी बेलोरी संघ. आजच्या रजनीमधला हा दुसरा सामना आहे. सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. डीप कव्हर शतरक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, तिकडे मात्र शतरक्षकानं चेंडू उचलला, फेकला, धाव मात्र मिळते 1. आणि या षटकामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करताना टिचून गोलंदाजी केली जाते आणि रोखून धरलं जात आहे. तर गुरुग्राम पंचायत बेलोली बारदोरीचे उपसरपंच सतीशजी पाटील यांना विनंती करतोय मंचाकडे आगमन करायचे. त्याचबरोबर सुभाषजी पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं विशेष कौतुक. योगेश पाटील ह्या बॅकबोन बनतात संघाचे आणि त्याचबरोबर संतोषजी पाटील एक गावासाठी सदैव धावपळ करणारा व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी पाटील यांना विनंती करतोय आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. या षटकाचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी बेलोरी संघ जाऊन ठेपतोय तो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 21 धावा. वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा. हॅलो चेक.
तर सन्माननीय या ठिकाणी महेशजी खांडेकर साहेब महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष असे खरं तर हे सहकारी सदरक्ष नायक खलनिग्रह या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारे आमचे खरं तर पोलीस बंधू या ठिकाणी महेशजी खांडेकर साहेबांचा सन्मान केला जाईल. विश्वासी भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा इथे केला जाईल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर पनवेल शहर पोलीस संघ या स्पर्धेमध्ये खेळला शो मॅच आणि ते विजेते देखील राहिले होते आणि आज महेशजी खांडेकर साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत या दरम्यान विनंती येते रणजित एंटरप्राइजेसचे साई रणजित एंटरप्राइजेस साई आणि मानकेश्वर केगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. हर्षल गावंड याच्यावर मात्र अमाप विश्वास संघाचा संघनायक मात्र ओळखलाय की पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खाल्या परंतु स्वतःवर असलेला हा विश्वास कारण मित्रांनो आत्मविश्वासच तुम्हाला मोठा बनवतो. त्या आत्मविश्वासानं पुन्हा चेंडू आपल्या हातात घेतलाय आणि पहिला चेंडू आकाश पवारला मात्र टाकला निर्धाव. कमालीचं रिफ्लेक्शन शॉट फाईन लेगला मात्र बॅटची कडा घेऊन गेला चेंडू आणि आकाश पवारची बहुमूल्य विकेट मात्र कमावतोय हर्षल गावन. युपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी ही राजधानी मराठमोळ्यांची खरी मुंबई आहे आगरी डोळ्यांची. हर्षल मात्र कम्मालीचा झेल दाखवलाय. काय सुरेख रिफ्लेक्शन आलं शॉर्ट फाईन लेगला अगदी भरदा वेगानं चेंडू आला आणि त्यानं मात्र अगदी त्याला आपल्या या दोन हातांमध्ये त्याला विसावा दिला आणि फलंदाजाला केला बाद. नवीन फलंदाज राकेश माद्रे बेलोली क्रिकेटच्या पटलावरचा हा आणखीन एक कोहिनूर हिरा ज्यानं अनेक मैदानं गाजवली अनेक खेळाडूंसोबत जो खेळला आणि अनेक पदकं ज्याने गावाला जिंकून दिली तो खेळाडू राकेश मात्र स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकला आकाश सोरगर मात्र मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. हर्षल गावान पुन्हा एकदा सज्ज. टॅपिंग क्रिकेट सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त गमावलंय त्यानंतर मात्र लागोपाठचं दुसरं षटक आहे की ज्याच्यामध्ये कम्मालीचा पुनरागमन करतोय तो नवजुवान मुलेकण संघ. हर्षल गावांना स्वतःवर दाखवलेला विश्वास 17 धावा मित्रांनो पहिल्या षटकामध्ये खाल्या पण त्यानं मात्र चेंडू आपल्या हातात घेतलाय आणि इथे ताकदीचा फटका स्लॉट मध्ये चेंडू आला आणि डीप स्क्वेअरच्या प्लॉटच्या बाहेर दिला विरकावून राकेश मात्रेचा पहिला षटकार. अतिशय उत्तमरित्या मात्र हा फटका खेळला राकेश मात्रे कारण ज्यानं पहिले 3 चेंडूचा विचार केला षटकामध्ये. पहिला निर्धाव चेंडू नंतर मात्र विकेट्स पुन्हा निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवर ह्या मोठ्या फटक्यानं धावा आल्या 6 आणि 27 वर मजल मारली जाते. 2 बाद 27 धावा. हर्षल गावन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. आणखीन एक सुरेख फटका पाहतोय. डीप थर्मनच्या दिशेनं चेंडू भरदा वेगानं जरूर जातोय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडूनं मात्र आपलं ध्येय गाठलं. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हर्षल गावानं ठोकला जातोय. आणखीन एक मोठा फटका चौकार. धन्यवाद. पहिला 3 चेंडू उत्तम गोलंदाजी पण नंतरच्या 2 चेंडूवर मात्र 10 धावा हर्षल गावानं ठोकल्या जात आहेत. राकेश मात्रे सुरेख हा मात्र अगदी खोलवर टाकलेला टप्पा नीटसा समजला नाही. राकेश म्हात्रेला विसावला यष्टरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदे बेलोरी संघ जाऊन ठेपतोय 2 बाद तब्बल 31 वर. दोन बाद 31 धावा. उरलेले 12 चेंडू आणि 12 चेंडूंच्या खेळामध्ये कशी रणनीती राहील
याची ही चौथी रजनी आणि या चौथी रजनीमधला हा दुसरा सामना. उद्या मात्र मेगा फायनलची रात्र आपल्याला अनुभवायला मिळेल. उद्या मात्र सुपर 8 मधले सगळे संघ एकत्र येतील. आपल्या संघाला शाबासकी देण्यासाठी त्यांच्या समवेत असंख्य त्यांचे पाठीराखे येतील. संपूर्ण गाव येईल आणि एकापेक्षा एक लढती पुन्हा एकदा अनुभवायला मिळतील. सुपर 8 मध्ये आज आम्ही सरळ सुपर 4 मध्ये एक संघ काढणार आहोत. त्याच्यामुळे कोणता संघ सुपर 4 ची पहिली पायरी गाठेल या आजच्या लढतीमधनं ठरेल. आजच्या लढतींमध्ये कोणता संघ आपली ताकद आजमावेल. कडाक्याची थंडी आणि मेहनतीची ऊब घेत मात्र आपल्या अनोख्या खेळातून कोणता संघ आज तमाम रसिकांना आणि आपल्या घरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विकी म्हात्रे, षटक क्रमांक 4, वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकवर असल्या संघाचा संघनायक आकाश चोरगे ज्यानं उत्तम सुरुवात जरूर केली. आतापर्यंत चेंडू खेळलाय तो 5 आणि धावा जमवल्या 13. विकी म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हा मात्र चेंडू आवेत आहे. डीप कव्हरला शतरक्षक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उभा होता आणि चेंडू मात्र कव्हरच्या मधून सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स चेंडूला उचली घेतली आणि हा येतोय चौकार. मारून घोड्याला नाच निघाला शुभ माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाबाच्याचा महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाबाच्याचा मारून घोड्याला नाच निघाला. 35 धावा या चौकानिशी लागतायत आणि आपला प्रहार मात्र जारी केलेत. पहिल्या चेंडूपासून जी सुरुवात केली ना ती सुरुवात आतापर्यंत कायम आहे. तर या दरम्यान सन्माननीय विनोदजी कोलगे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांनाही विनंती असेल आपण देखील या व्यासपीठात आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज विकी मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे. तर स्ट्रायकर मात्र आकाश चोरगे. हा मात्र हाय उंच जरूर गेलाय चेंडू. शतरक्षक झेलच्या खाली आहे आणि आता चूक केली जाणार नाही. मोठा फटका सजवायचा होता. आकाश चोरगेला फटका फसला आणि मिडविकेटच्या डोक्यावरून मात्र उंचावरून जाईल की काय असं वाटत असताना मात्र उत्तम झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 3 झाला बाद. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. तर याच दरम्यान सन्मान्य प्रशांतजी मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. या पाहुण्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठात आपलंही स्वागत. आज चौथी रात्र या स्पर्धेची आणि चौथ्या रात्रीमधला हा दुसरा सामना. यानंतरचा होणारा सामना असेल रणजित एंटरप्राइजेस साई विपक्ष ठाणकेश्वर पेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. गतवर्षी दिनेश पाटील सर आपण पहिला फायनल मॅच मध्ये दोन्ही संघ खेळले आणि ज्यामध्ये 2 रन गुड्डूची बाईक गेली आणि तिथे बाईक मिळाली होती संकेत मोकल या खेळाडूला. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये फ्रेश सामना खेळतील हे दोन्ही संघ. तर नक्कीच संकेतचा आम्ही खेळ पाहिलाय कारण अफलातून इनिंग्स जवळच्या मैदानावरती आम्ही अगदी जवळून त्याचा खेळ पाहिला आणि काय सुरेख खेळ आहे. साई संघात सुद्धा उत्तम फलंदाजी आहे, ताकद आहे फलंदाजी. पण इथे मात्र हा सामन्यामध्ये कोणता संघ आपली अरेरावी सिद्ध करेल. ऋषी पवार असेल स्ट्राईकवर. आकाश चोरगे मात्र परतलाय. आकाश पवार स्वस्तामध्ये परतलाय आणि खऱ्या अर्थाने इथे अजय पाटील ही स्वस्तामध्ये परतलाय. अजय पाटीलनं 4 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्या त्या म्हणजेच आकाश पवारनं. ऋषी पवार अको टप्प्याचा हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अगदी थर्ड स्लिप मध्ये चेंडू गेला होता. एक धाव मात्र मिळते आणि एका धावेनं धावफलक मात्र मूव्ह होईल, जाऊन ठेपेल तो म्हणजेच 36 वर. 3/36. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू कोणत्याही खेळाडूला घेता येणार नाही. अंपायर कॉल फक्त राहील. अंपायर कॉल जर आला तर मात्र रिव्ह्यू घेण्यात येईल. महाराष्ट्र शाबा संघटनेचे अध्यक्ष अतिजी मालुसरे हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक कौतुक. हा सुंदर फटका सजवलाय जरूर. चेंडू मात्र भरदा वेगानं जाईल. काय सुरेख फटका. स्क्वेअर पंचांच्या अगदी उजव्या हाताच्या बाजूनं घरंगळ चेंडू गेला अलॉंग द कार्पेट येतोय. हा मात्र आणखीन एक चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हिरवं पामावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. षटकाचा विचार केला तर या आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 विकेट. राकेश मात्र आपला गेअर बदलतोय. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिलाय. 40 धावा धापा करती लागतायत. येणारे अजूनही षटकाचे चेंडू शिल्लक असतील 2.
हा मात्र फटका फसलाय, परंतु मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात नव्हता तिथे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. जीवाच्या आकांताना दुसरी धाव घेतली जाते. सेफ लँडिंग पाहिली चेंडूची आणि त्याच्यामुळेच 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जरूर पोहोचले, परंतु इथे मात्र धावा जमल्या तब्बल 2. कारण मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. अगदी डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यामुळेच मात्र ती जागा रिकामी ती हेरली आणि चेंडूने मात्र धावा घेतल्या तब्बल 2. या 2 धावांसहित 42 पर्यंत मजल मारली जाते. 4थ्या षटकातील हा चेंडू शिल्लक असेल 1. अजूनही यानंतर षटक येईल 1. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि आत्ता मात्र माफी बक्षली जाणार नाही. राकेश बाद्रेची बहुमूल्य विकेट या 4थ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर येते आणि क्रमांक 4चा फलंदाज होतोय बाद. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. विश्वास भगत सरपंच हो 1 नंबर. विश्वास भगत सरपंच हो 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. विश्वास भगत सरपंच हो 1 नंबर. विश्वास भगत सरपंच हो 1 नंबर. क्या बात क्या बात. मित्रांनो, नेतृत्व करणं म्हणजे नेमकं काय असतं? तर नेतृत्व करणं म्हणजेच फक्त मोठेपणा नाही, तर नेतृत्व करणं हे सरपंच पद हे काटेरी मुकुट असतात. दिसायला खूप साधी सोपे असतात, परंतु प्रत्येकाचं बोट त्या माणसांकडे असतं. या सर्वांच्या बोटांना उत्तर देत आपल्या सर्व माणसांना एकत्र घेत यशाचा मार्ग सुकर करणं म्हणजे नेतृत्व. ते नेतृत्व कित्येक वर्ष आदरणीय विश्वदादा भगत यांच्या माध्यमातून अनुभवलं आहे. आपल्या परीने जे जमेल ते मनापासून करणारं व्यक्तिमत्व म्हणजे विश्वदादा भगत. त्यांचं विशेष कौतुक. ही स्पर्धा बहुमूल्य स्पर्धा आहे आणि आपल्या परीनं तिला 4 चांद कसे लावले जातील यासाठी दरवर्षी नवा उपक्रम राबवते मंडळी मात्र उत्तमरित्या साकारते ही स्पर्धा. वर्ष क्रमांक 9 आणि कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंटच्या माध्यमातून मात्र प्रत्येक वेळेला काहीतरी नवं करत या स्पर्धेला नवं रंग नवं रूप देण्याचं काम आदरणीय विश्वदादा भगत आणि सर्व मंडळीनं केलं आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक. षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मार्कवर असेल तो म्हणजेच हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक मात्र 7 पडतायत. इथे मात्र 7 मिळते. नशिबाची धावा किती येतील? धावा जमतायत तब्बल 3 धावा. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावले. 3 तिगाडा काम बिघाडा झाला आणि चेंडू बराच वेळ हवेत जरूर राहिला पॉईंटच्या दिशेनं, परंतु चेंडूला मात्र नीटसा उचलू शकले नाहीत. या दरम्यान मात्र धावा जमल्या तब्बल 3. निलेश पाटील नवीन फलंदाज असेल धावपट्टीवरती आणि निलेश पाटीलच्या बाट्याला येतील. अजून चेंडू शिल्लक आहेत 5. धापलाकडे धावा लागल्या ते तब्बल 45. गोलंदाज हर्षल म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकर मात्र पहिल्यांदाच निलेश पाटील. 5 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. धावांचं आव्हान काय राहील? हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय सुरेखरित्या टाकलेला चेंडू. गुडलाईन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तो मात्र निलेशच्या बॅटच्या रडारमध्ये नाही आला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. उत्तम दर्जाचं स्लॉक षटक टाकलं जात आहे. कमीत कमी 55 धावापर्यंत आव्हान पोहोचवलं जाईल का? हा मात्र फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. धाव मात्र मिळणार 1. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथं केला जाईल का? 1 रनवर समाधान मानली जाते. सुंदर गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच हर्षल म्हात्रेच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 1 धाव निलेश पाटील जमवतोय आणि ऋषी पवार असेल स्ट्राईकवर. चेंडू शिल्लक असतील 3. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 46. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके अनिवार्य असणारे चांगलं आव्हान उभं करावं लागणार आहे, कारण नवजीवन मुलेकान संघ मात्र ताकदीचा संघ आहे. ऑन नीज गुडघा टेक तमाशा देख, परंतु इथे मात्र तमाशा बनला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काय कमालीचं षटक राहिलंय. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. पॉवर प्लेचं सॉरी हे अंतिम स्लॉक षटक फेकलं जात आहे आणि त्याच्यामध्ये धावा फक्त येत आहेत 4 चेंडूमध्ये. आतापर्यंत निव्वळ 4 धावा. हा मात्र फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूला एनकॅश करणं गरजेचं होतं. ऋषी पवार ते एनकॅश करू शकला नाही, त्याच्यामुळे धाव मात्र इथे फक्त आणि फक्त 1. चांगला झेल टिपण्याची नामी संधी मात्र अगदी शॉर्ट सडम्याच्या दिशेनं आली होती. झेल सुटला. धाव मात्र 1. चेंडू शिल्लक 1 आणि धावफलकावर धावा लागले 47 धावा. या चेंडूवर धावा किती येतील, आव्हान किती राहील, हा अंतिम चेंडू ठरवेल.
अलॉंग द कार्पेट एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे, त्याच्यामुळे तिथे मात्र फायदा होतोय. धावा जमतील तब्बल आतापर्यंत. आता फक्त धावायचं आहे. ऋषी कशा प्रकारे धावेल. धावा आता जमले 4. 5व्या रनचा हा प्रयत्न आणि धाव मात्र अपुरी होती. 4 रन पूर्ण. 5व्या रनचा प्रयत्न अपुरा. निलेश पाटील बाद. अतिशय उत्तम रन बिटवीन द विकेट आणि या 4 धावांसहित धाबाला धावा लागल्या त्या तब्बल 51 जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि त्याचबरोबर लाईनअप करत मात्र संघानं बाहेर यायचंय. 52 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रणजित एंटरप्राइजेस साई विपक्ष ठाणकेश्वर केगाव. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधला हा तिसरा फ्रेश सामना असेल. 2 टीम कॅप्टन प्रतीक आपला एक कॅप्टन पाठवा आणि अनिकेत मोकल टीम कॅप्टन साई. आपण दोघांनी टॉससाठी या. पुढचा सामना असेल बिग फाईट ठाणकेश्वर केगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा रणजित एंटरप्राइजेस साई. हे 2 संघ असतील. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. उसरली गाव सेक्रेटरी आदरणीय मोहनजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना विनंती आहे आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावरती इथे विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कॉल असेल बघा. साई संघाचा कॅप्टन अनिकेत इथे अवेलेबल झालाय. विनंती असेल केगाव टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. बिग फाईट गेल्या वर्षाप्रमाणे या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये हे दोन्ही संघ होते. मानकेश्वर केगाव माफी असावी. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेवी उसरली खुर्द आयोजित सरपंच चषक 2023 चं हे भव्य दिव्य पर्व 9व्या पर्वामध्ये आपण सध्या आहोत. आणि यावर्षी स्पर्धेचे चीफ गेस्ट आपण पाहिले भारतीय क्रिकेटर शिवम दुबे सर आणि त्याचबरोबर पाहिले खऱ्या अर्थानं अहमदनगर जिल्ह्याचे पारनेर तालुक्याचे दमदार आमदार निलेशी लंके साहेब आणि तदनंतर आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेबांची उपस्थिती. आणि त्यानंतर आपण पाहिलं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमजी माद्रे साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेला पाहिली. आणि आजच्या कार्यक्रमाच्या या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती पनवेल पंचायत समिती माजी सभापती एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथ शेठ पाटील साहेब या मंचकावरती उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहताय विचुंबे ग्रामपंचायतचे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि याच दरम्यान आपण पाहताय उसारली गाव खरतर सेक्रेटरी आदरणीय मोहनजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन या प्रतीक ठाकूर आणि अनिकेत. मी माजी सरपंच बलिरामजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मी इथे टॉस करतोय. बघा उद्या खरं तर शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीचं औचित्य साधून आदरणीय माजी सरपंच बलिराम शेठ पाटील साहेब आमचे मित्र अभयजी गोंदली यांच्या माध्यमातून खरं तर दंत चिकित्सा शिबिर त्यांनी राबवला विचुंबे गावामध्ये. आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे. समाजसेवा ईश्वर सेवा आदरणीय बलिरामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. 2 कॅप्टन गुड्डू कॉल करेल. बघा एक टेनिस क्रिकेट मधला हा स्टार खेळाडू आणि टेल कॉल. तर नाणेफेकीचा कौल लागला साई संघाच्या बाजूने. फक्त निर्णय संघाचा काय पेंडिंग आहे कारण खेळाडू नाही आहेत. तर मान्यवरांचा आभार. दादांना आपण विनंती करूया आपण असं नसतं बा. तर टॉस जिंकलाय रणजित एंटरप्राइजेस साई टीमने आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा मानकेश्वर केगाव या दोन्ही टीमला शुभेच्छा. बस ऑफ लक. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया मनोहरजी पाटील यांना. धन्यवाद. थैंक यू रोशन सर. मैदान के अंदर हम जरूर चाहेंगे दोस्तों मुकाबला गावदेवी बेलवली और उनके खिलाफ खेल रही है नवजीवन मुलेखंड जिनके बीच में ये लड़ाई हमने देखी. पहला सत्र जिसमें बल्लेबाजी करी थी बेलवली क्रिकेट टीम ने. शुरुआत दमदार थी हमेशा की तरह बेलवली क्रिकेट टीम की. आकाश सोरगे इनफॉर्म खिलाड़ी जिन्होंने 7 में 17 जोड़े 4 में 6 आए. राकेश मात्र चौथे नंबर के ऊपर क्यों बल्लेबाजी करने के लिए आए ये हमारे समझ से परे था. और उसके बाद बल्लेबाजी करने के लिए ऋषि पवार 4 गेंदों में 5 रन जोड़े और 3 में 5 जोड़े थे. नीलेश पाटिल ने कुल रन संख्या बनी टोटल 51 और जीतने के लिए 52 का टारगेट. राकेश मात्रे गेंदबाजी की कमान
उनके कंधों के ऊपर। टीम का अनुभवी खिलाड़ी है जिसके इर्द गिर्द पूरी बल्लेबाजी और गेंदबाजी घूमती है बेलवली क्रिकेट टीम की। लेकिन दूसरी तरफ नवजीवन मुलेखंड क्रिकेट टीम की बात करेंगे। पिछले मुकाबले में 28 रन थे और उन 28 रनों को बनाने में 18 गेंदें लगी थी, यानी कि इस मिट्टी और गोबर से बने विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है। यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है और मैदान के अंदर हम निकल जाएंगे दोस्तों। 30 गेंदें 52 की दूरी, अंपायर का इशारा, लेट्स प्ले। पहली गेंद है हवा में, कोई खिलाड़ी तैनात नहीं होता भी तो क्या फर्क पड़ता। गेंद जाएगी सीमा पार। पहली गेंद के ऊपर पहला छक्का प्रणय कोहली के बल्ले से। मोहन भगत सेक्रेटरी दमदार, तरुण कार्य करते गावाचा आधार। विश्वास भगत सरपंच हो एक नंबर, विश्वास भगत सरपंच हो एक नंबर। थैंक यू सो मच। राकेश मात्रे के पहली गेंद के ऊपर छक्का, ये इशारा है कि इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं। और पहली गेंद के ऊपर डराने का काम शुरू है प्रणय कोहली के माध्यम से। गेंदबाज तैयार, राकेश का ये पलटवार है, ये खिलाड़ी जबरदस्त तरीके से कमबैक करना जानता है, ईंट का जवाब पत्थर से देना जानता है। दूसरी गेंद सीधी ब्लॉक जड़ में फेंकी हुई गेंद थी। प्रणय कोहली को भी बताया कि हम भी किसी से कम नहीं, और यहाँ पर पलटवार करते हो। मुकाबले में मजा आएगा, इसमें कोई शक की बात नहीं है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। ये गेंद हल्की सी अपील हुई थी विकेटों के पीछे से, डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई गेंद के ऊपर छक्का आया और उसके बाद ये कमबैक है गावदेवी बेलवली क्रिकेट टीम के राकेश मात्रे का। ये बड़ा नाम है और सामने प्रणय कोहली किस प्रकार से रवैया अपनाएंगे। 52 रनों का टारगेट है, पहली गेंद के ऊपर छक्का आया था, 2 डॉट गेंदों का प्रेशर थोड़ा सा बनता है प्रणय के ऊपर। एक बार फिर से उठाने का प्रयास, ऊंचाई ज्यादा, अजय है गेंद के नीचे, कोशिश लाजवाब थी अजय की। अजय पाटिल वहां पर मौजूद है। 5 फुट 9 इंच का ये खिलाड़ी, तेज तर्रार ये खिलाड़ी है। कोशिश लाजवाब थी लेकिन उस गेंद तक पहुंचने तक यहां पर गेंद हाथ से छिटक गई और 2 रन का इजाफा होता है। टीम की रन संख्या टोटल है 8 रन बिना नुकसान। जबरदस्त मुकाबले में मजा बरकरार है, मुकाबले में जान बरकरार है। पहले ओवर से हमें बता रहे कि मुकाबला हाई वोल्टेज होने वाला है। मुलेखंड या फिर बेलवली, कौन जीतेगा ये बाजी? इस बार ऋषि पवार जो 4 में 5 बनाए थे, इस कैच ने हिस्सा बराबर कर दिया। रन बचाए टीम के लिए, विकेट भी चटकाई। पहली सफलता गावदेवी बेलवली के नाम। ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा। थैंक यू सो मच। जैसे कहते हैं ना, उम्मीदें तैरती रहती है, कश्तियां डूब जाती है, कुछ घर सलामत रहते हैं। आंधिया जब भी आती है, बचा ले जो हर तूफान से, उसे आस कहते हैं। बड़ा मजबूत है ये धागा जिसे विश्वास कहते हैं, और विश्वास जताया है क्रिकेट टीम ने अपने खिलाड़ियों के ऊपर, और ऋषि ने उस विश्वास को साकार किया। अच्छा कैच लपका और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा प्रणय कोहली, जिन्होंने 8 रन का योगदान दिया अपनी टीम के लिए। टीम की रन संख्या टोटल है 8 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। राकेश मात्रे की इस ओवर की आने वाली यह अंतिम गेंद शेष है। पहला पावर प्ले का ओवर, नया बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होता है हेमंत कुमार। यह अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद जाएगी सीमा पार। दमदार शुरुआत है हेमंत की और गेंद सीमा पार, चौका। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल है 1 विकेट के नुकसान के ऊपर 12 रन। चषक सरपंच उसरली गावाला, नाव गाजतय पनवेल तालुक्याला, जाऊ विकेटचे सामने बघायला, सारा मैदान आज गजबजला। विश्वास भगत माणूस भला, त्याचा आधार आहे गावाला। विश्वास भगत माणूस भला, त्याचा आधार है संघाला। चषक सरपंच उसरली। थैंक यू सो मच। समय नहीं है बेलवली क्रिकेट टीम, 1 ओवर के बीच में आप इतना समय ले नहीं सकते हो।
आयोजकों की हिदायत आती हुई 20 मिनट में आपके 4 ओवर आपको समाप्त करने हैं, नहीं तो आपको अंतिम ओवर में एक खिलाड़ी अतिरिक्त आपको 30 गज के अंदर रखना होगा। ये नियम अब बन चुके हैं, तो इसका भी आपको ध्यान रखना है। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या है 12 रन। इसके बाद का जो मुकाबला है रंजीत इंटरप्राइजेस साई और उनके खिलाफ खेल रही है मानकेश्वर केगांव, जिनके बीच में लड़ाई करी जाएगी। और आज की रात का लीग स्टेज का अंतिम मुकाबला होगा मेघनाथ प्रतिष्ठान विठल रखमाई जासई और उनके खिलाफ खेलेगी शिव शक्ति कलवा। सभी टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। इस मुकाबले के अंदर हम लौट चलते हैं दोस्तों। पहले ओवर में रन आए थे 12। अब यहां से नया गेंदबाज मैदान के अंदर दाखिल होगा अभिषेक चोरगे। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज होंगे। पहली मर्तबा आएंगे रोहन मात्रे, जिन्होंने पहली 6 गेंदों के ऊपर तमाशा देखा नॉन स्ट्राइकर एंड से, लेकिन अब करने की बारी है। जिस तरीके से कहते हैं ना कि अपना टाइम आएगा इस भरोसे मत रहो, अपना टाइम आता नहीं उसे लाना पड़ता है। और अभिषेक चोरगे के ऊपर जो भरोसा दिखा है उस भरोसे के काबिल क्या गेंदबाजी यहां पर दिखाएंगे, या फिर नवजीवन मुलेखन क्रिकेट टीम के बल्लेबाज रोहन मात्रे अपनी दादागिरी पेश करेंगे। दोनों तरफ मुकाबला खुला है, 50-50 बैलेंस मुकाबला मैदान के अंदर चलते हैं। बेलूली टीम आप बहुत समय ले रहे दोस्तों, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। अभिषेक चोरगे राइट टाइम ओवर द विकेट से ये गेंद आएगी। सामने बल्लेबाज बाएं हाथ का खिलाड़ी है रोहन मात्रे। अभिषेक की पहली गेंद, पीछे खिलाड़ी तैनात है, मौका बन जाएगा। राजेश पाटिल वहां पर मौजूद थे। जबरदस्त नतीजा हमने देखा। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। यह अनुभवी खिलाड़ी है, 30 गज के बाहर फील्ड करता है और कमाल का कैच लपका और मैदान के बाहर लौटेंगे रोहन मात्रे। बैक टू द पवेलियन। आई गाव देवी माझी माऊली, आई गाव देवी माझी माऊली, तुला विनवणी के. तर याच दरम्यान सुषमा पाटील विद्यालयाचे प्रिन्सिपल आदरणीय मंदारजी पनवेलकर सर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। तर त्यांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही स्वागत। विश्वासजी भगत साहेबांकडून आपल्याला खास आग्रहाची विनंती आहे, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हायचं। आदरणीय मंदारजी पनवेलकर सर प्रिन्सिपल असं म्हणतात, गुरुने दिला ज्ञानरूपी बसा, आम्ही चालवू हा पुढे बारसा, ज्यांच्या माध्यमातून अनेकांचं उज्ज्वल भविष्य घडलं असे खरं तर सुशिक्षित व्यक्तिमत्व प्रिन्सिपल मंदारजी पनवेलकर साहेबांना विनंती असेल, आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही स्वागत। मैदान के अंदर हम यकीनन लौट चलते हैं दोस्तों। क्या लाजवाब कैच पकड़ा। एक समय पे ऐसा लगा कि गेंद उनके पाले से निकल गई, लेकिन अंतिम क्षणों में अपने आप को प्रस्थापित करा वहां पर और कमाल का कैच लपका। अब प्रेशर बढ़ जाएगा नवजीवन मुलेखन टीम के ऊपर। अभिषेक चोरगे पहली गेंद के ऊपर सफलता के साथ, ये दूसरी गेंद तेज तर्रार ये गेंद थी, पूरी तरीके से चकाया बल्लेबाज को। अब प्रेशर बन जाएगा क्योंकि विकेट आई है। शुरुआती विकेटों से यदि उभरना है मुलेखन क्रिकेट टीम को तो एकमात्र जरिया है सिंगल डबल लो, थोड़ा सा प्रेशर बनाओ, सेट हो जाओ मैदान के अंदर। समय आपके पास 52 का टारगेट है ओवर द विकेट। ये गेंद कहां पर कर दी दिशाहीन। यकीनन हमारे सत्यवान काकड़े सर इनका इशारा आता बा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा, टीम की रन संख्या जाकर पहुंची है 13 रनों के ऊपर। क्योंकि क्रिकेट सिर्फ चौकों छक्कों का खेल नहीं है दोस्तों। शायद आपको पता होगा कि क्रिकेट की शुरुआत हुई थी 1877 में, लेकिन क्रिकेट ने पहला छक्का 1910 में देखा था। यानी कि पूरी दुनिया ने पहले छक्के के लिए 33 साल इंतजार किया था। आपको पता है दोस्तों, जिन्होंने क्रिकेट के ऊपर राज किया सर डॉन ब्रैडमन, जिनकी औसत लगभग 99 की थी, उन्होंने अपने पूरे करियर में केवल 6 छक्के लगाए थे। तो ये क्रिकेट है दोस्तों। सिंगल डबल पर भी आपको ध्यान देना होता है। बड़े स्ट्रोक की तलाश में यहाँ पर विकेटों का नुकसान हो रहा है। रोहन मात्रे का नुकसान हुआ है अभी 14 रन है स्कोर कार्ड के ऊपर। 2 वाइड गेंदे, थोड़ा सा प्रेशर हटेगा मैदान से। अभिषेक चोरगे थोड़े से भरोसे की जरूरत है, विश्वास की जरूरत है। अच्छे खिलाड़ी है, नया टैलेंट है बेलवली क्रिकेट टीम का, लेकिन यहां पर बड़े मंच के ऊपर किस तरीके से स्थापित करेगा अपने आप को ओवर द विकेट। ये गेंद भी हमने देखी लगातार बैक टू बैक, ये तीसरी वाइड है। प्रेशर साफ झलकता है वहां। पहली गेंद के ऊपर सफलता थी, दूसरी गेंद डॉट थी, लेकिन उसके बाद लगातार 3 वाइड, 2 ऑफ स्टिक के बाहर, 1 लेग स्टिक के बाहर थी। सामने गेंद को रखा, पीछे खिलाड़ी तैनात जरूर है,
1 रन का यहाँ से इजाफा होता हुआ थोड़े से प्रेशर में जरूर आए थे, लेकिन शारीरिक भाषा यहाँ से नजर आ रही है अभिषेक सोरगे की कि जानते हैं मुझे क्या ताकत है मेरी और कहां पर मुझे गेंदबाजी करने, डरे नहीं रहे, क्योंकि डरना मना है दोस्तों, डर के आगे हमेशा जीत छुपी होती है। दूसरी तरफ बात करेंगे हम नवजीवन मुलेखन क्रिकेट टीम के बल्लेबाजों की, तो एक बड़े स्ट्रोक की तलाश है। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन मिलेगा, अजय आएंगे पीछे, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1 रन से पारी आगे बढ़ेगी। टीम की रन संख्या जाकर पहुंची है 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त ये मुकाबला चलता है। अब जब मुकाबले की शुरुआत हुई तो ऐसा लग रहा था कि 52 रनों का टारगेट मुलेकन क्रिकेट टीम के सामने एक आसान सा बन जाएगा, लेकिन उसके बाद यह प्रयास किस प्रकार का है यह भी देखने वाली बात है। जबरदस्त गेंदबाजी, ये गेंद एक और वाइड है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। अभिषेक सोरगे 4 वाइड अब तक आए हैं ओवर द विकेट से। ये गेंद गति में मिश्रण किया था, ये वाइड गेंदों का प्रेशर है, लीगल डिलीवरी फेंकना चाहते थे और नतीजा हमारे सामने आया, गेंद सीमा पार, मिलेगा चौका। आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर हे बघीर पामाव अगदी खोल्यावर आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर। थैंक यू सो मच। मुसीबत से तू ज्यादा डर या खौफ ना रख, तू जीतेगा जरूर एक दिन, बस एक हौसला रख, और यही हौसला मैदान के अंदर रखना है। मैदान में जिस तरीके से 4 वाइड आई है, अंतिम गेंद है इस ओवर की, टीम की रन संख्या टोटल 22 रन है। तेज तर्रार रफ्तार हमने देखी, पेस हमने देखी इस गेंद के ऊपर, अल्ट्रा फास्ट ये गेंद थी। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन बने टोटल 22 बने हैं। अब गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए जरूरत है 30 रनों की जरूरत। माठान गो आई तुझी कारीन मी पालकी, दर वर्षाचे वर्षाला, दर वर्षाचे वर्षाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला। थैंक यू सो मच बेलवली क्रिकेट टीम के लिए अंपायर के माध्यम से ये फर्स्ट वार्निंग है। आप बहुत समय ले रहे हैं दोस्तों, बिल्कुल यहां से आपके लिए एक पहली वार्निंग है बेलवली क्रिकेट टीम, क्योंकि इतना समय आप ले रहे हो, टीम मीटिंग नहीं बनती दोस्तों ओवरों के बीच में। 2 ओवर की समाप्ति होती भी, पहले में 12, दूसरे में 10, टीम की रन संख्या टोटल 22। हमारे अजीज दोस्त इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे, शेखर पाटिल, समीर पाटिल, तेजस पाटिल, बहुत सारे नजारे हैं, योगेश दादा पाटिल है, पूरा बेलवली गांव में आज कर्फ्यू है, और अभी थोड़ी सी चिंता की लकीरें उनके चेहरों के ऊपर जरूर है, क्योंकि मुकाबला दोनों तरफ खुला है, मुकाबला दोनों तरफ बैलेंस है। टीम की रन संख्या टोटल है 22 रन, 18 गेंदे और जीतने के लिए 30 रन की जरूरत। तर याच दरम्यान उसारली गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक रोहिदासजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांनाही विनंती असेल आपण आमच्या मुख्य VIP डाईज वर इथे आसनस्थ व्हायचं आणि या स्पर्धेचा तुम्ही इथे या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे। रोहिदासजी भगत साहेब प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उसारली गावचे, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। बघा जास्त वेळ घ्यायचा नाहीये, बेलवली संघाला सूचना असेल, पहिली 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये समाप्त करावी लागतील, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये तुम्हाला एक प्लेयर 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, हा खरं आमच्या कमिटीचा डिसिजन आहे। तो बिल्कुल यहाँ पर टाइमर ऑन है, हिदायत है बेलवली क्रिकेट टीम के लिए। नीलेश पाटिल एक बार फिर से तैयार, ये अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद थी, जबरदस्त गेंदबाजी का नजारा, थोड़ा सा फास्ट क्रिकेट अब खेलना है। बेलवली क्रिकेट टीम की हलचल शुरू हो चुकी है, क्योंकि कोई भी नहीं चाहता कि एक खिलाड़ी अंतिम में हमारा अंदर आए। जबरदस्त मुकाबला है, जिस तरीके से कहते हैं ना कि निकाल दे अपने दिल से हर डर को, नजारे मिलेंगे नए फिर तेरी नजर को, दामन भर जाएगा सितारों से तेरा, ये दुनिया देखेगी तब तेरे उभरते हुनर को। और हुनर देखने के लिए सभी क्रिकेट के दीवाने मैदान के चारों ओर जरूर है दोस्तों। जिस तरीके से कहते हैं ना कि हर कहानी का एक किंग होता है और हर किंग की एक कहानी होती है। एग्जैक्टली व्हाट हैपेंड।
तीसरे अंपायर की मांग की जा रही है मैदान में। तो निश्चित तौर पर हम कैमरा में चेक करेंगे, वहां पर तीसरे अंपायर मौजूद है। हॅलो, चला आपण मॅच चालू करा. आम्ही स्क्रीन वरती पाहून त्या ठिकाणी डिसिजन घेऊ. आपण सामना सुरू करा प्लीज. गेंदबाज नीलेश पाटिल उठाने का प्रयास है, पीछे खिलाड़ी तैनात आएंगे। अजय पाटिल, गलती नहीं होगी, बड़ी मछली जाल में है, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया। बीच मैदान के अंदर हेमंत कुंभार, बैक टू दी पवेलियन। आज मंगळवारी आम्ही आईलो नाही बाई आईला दूध धरणा शिलाई सुकी निघे आम्हाला राहना हेच मागणं माझं माऊल. थैंक यू सो मच। एक और सफलता आती हुई समीकरण बनेगा दोस्तों। 15 गेंदे 28 रनों की आवश्यकता। हमारे साथ आज मौजूद है दिनेश पाटिल सर, बेलवली से है और क्लोज अपने टीम के इस मुकाबले को देखते हुए थोड़ी सी चिंता की लकीरें इधर भी है दोस्तों। मुस्कुराहट। 15 गेंदे 28 रन। तर सन्माननीय आमचे पनवेलकर सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. प्रिन्सिपल त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि त्यांच्या सहकार्याने देखील आपण करूया पुन्हा एकदा. सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत. जबरदस्त गेंदबाजी का नजारा। नीलेश पाटिल एक्सपीरियंस, अनुभवी खिलाड़ी है। नए यंग टैलेंट और अनुभव से भरी हुई ये बेलवली क्रिकेट टीम, सामने नवजीवन मुलेखंड क्रिकेट टीम थोड़े से प्रेशर में। 14 गेंदे 27 की जरूरत है। एक बड़ा हिट, मुकाबले में वापसी हो सकती है। खिलाड़ी वो क्षमता रखते हैं, ये अच्छा क्रिकेट, बड़े स्ट्रोक नहीं है तो आपको सिंगल और डबल पर भी ध्यान देना है। यहां पर आप डॉट गेंदे खेल नहीं सकते, इससे आपकी टीम और दबाव में चली जाएगी। टैपिंग क्रिकेट, सिंगल से ज्यादा फर्क पड़ेगा नहीं बेलवली क्रिकेट टीम को, लेकिन स्ट्राइक रोटेट होगी और हल्का सा दबाव गेंदबाज में महसूस करेगा। सिंगल लिया, खाता खोला यहां पर बल्लेबाज शुभम म्हात्रे और उनका साथ निभा रहे शुभम म्हात्रे, दोनों खिलाड़ी हैं बीच मैदान में। ओवर द विकेट, बल्ले का अंदरूनी किनारा और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। यह खिलाड़ी नीलेश पाटिल, जिसे कहते हैं ना आयु थोड़ी बड़ी है लेकिन उत्साह आज भी वही है। नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही है। वही दमकम, वही चमचम, मन ठाट वही है। तलवार पुरानी है पर धार और काट आज भी वही है। और कमाल की गेंदबाजी मैदान के अंदर चलती हुई, मुकाबला बन चुका है दोस्तों। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 26 की जरूरत। वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा, वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा, राजा माणूस उसरली गावाचा, राजा माणूस उसरली गावाचा, सरपंच विश्वास दादाचा, जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा, सरपंच विश्वास भगतचा, जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. बारह गेंदे जीतने के लिए जरूरत है, 26 की आवश्यकता। प्रणीत गायकर गेंदबाजी में आएंगे और प्रणीत गायकर के लिए एक सुनहरा मौका होगा। विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए का बम्पर प्राइज है। हमारे अजीज दोस्त शेखर पाटिल, इनके माध्यम से मैदान के बाहर से हौसला अफजाई जरूर की जा रही है मैदान में। तीसरा ओवर जो फेंका था नीलेश पाटिल, जिन्होंने केवल 4 रन खर्च किए थे, प्रेशर में जरूर है लेकिन शुभम म्हात्रे और हर्षल गावंड क्या मुकाबला बनाएंगे। ब्लॉक होल में यह गेंद थी, डायरेक्ट हिट की तलाश, 1 रन चुराया। जबरदस्त शुरुआत है इस ओवर की, अच्छा मुकाबला चलेगा बीच मैदान के अंदर।
कहते हैं ना दोस्तों, जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है और सोना भी भट्टी में पड़ के ही खरा होता है। एक बात बता दूं तुम्हें मेरे दोस्त, आदमी पैसों से नहीं कर्मों से बड़ा होता है और काम आपको करना है मैदान के अंदर, क्योंकि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। बहुत बड़ा है मंच, कहा है इस मुलेकन टीम का सरपंच, और वो सरपंच खिलाड़ी कौन रहेगा बीच मैदान में जो बड़े छक्के दिखाएगा। 11 गेंदे 25 की आवश्यकता, मुकाबला जबरदस्त है दोस्तों। प्रणीत गायकर 4 ओवर 4 गेंदबाजों का इस्तेमाल किया है। बेलोली क्रिकेट टीम के ये टैक्टिक्स अच्छी चलती भी अभी तक। स्कूप करने का प्रयास था, यह अजीब गरीब स्ट्रोक है, डायरेक्टेड की कोशिश। स्कूप करने का यह प्रयास था, स्ट्राइकर एंड के ऊपर खिलाड़ी मौजूद थे। हर्षल गावन, ऑल इज वेल, यस। स्कूप करने का प्रयास था, वो जानते हैं सीधे बल्ले से रन बाउंड्रीज आ नहीं रहे, थोड़ी सी चालाकी करेंगे जरूर, लेकिन गेंद काफी लूज आई और उनके शरीर से गेंद टकराई। 1 रन का इजाफा होता है। समीकरण बचेगा दोस्तों, अंतिम गेंदे 10 और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। प्रणीत गायकर एक बार फिर से तैयार, ओवर द विकेट से यह गेंद आएगी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला पीछे अजय पाटिल है, थोड़ी सी मिसफील्ड, फंबल, नतीजा सामने है। यह अच्छा क्रिकेट है। जैसे ही नजरें हटी दुर्घटना घट चुकी थी, सामने से रनों को चुरा रहे। अब टारगेट यही रहेगा मुलेकन क्रिकेट टीम का कि जितना डीप खींचा जाए इस मुकाबले को उतना अच्छा है। अंतिम क्षणों तक मुकाबला लेकर जाना है आपको, मुकाबले में हार नहीं माननी दोस्तों। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। यकीनन आपके 4 खिलाड़ी मैदान के बाहर आ चुके हैं, लेकिन अभी भी मादा रखते हैं खिलाड़ी कि बड़े स्ट्रोक से मुकाबला जिताने का। सभी की निगाह है मैदान के अंदर होनी चाहिए। ये लाजवाब लड़ाई, ये लाजवाब संघर्ष, मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है, मुकाबले में जान है। मुकाबला जीतेगा कौन, किसकी जीत किसकी हार। अंतिम गेंदें 9 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। प्रणीत गायकर इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद है, पीछे राजेश पाटिल है, थोड़ी सी फंबल, एक बार फिर से 2 रन का इजाफा। समीकरण बदलेगा, आंकड़े बदलेंगे, आंकड़ों का गणित यहां पर बदलेगा। 8 गेंदे और जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। दिनेश सर, जब हम स्कूल कॉलेज में पढ़ते थे तब हमें गणित विषय बिल्कुल भी पसंद नहीं था, बहुत हमारे सर की मार भी खाई, लेकिन ये क्रिकेट के गणित हमें बेहद पसंद है, क्योंकि यहां पर कोई साइन थीटा नहीं, यहां पर कोई कॉस थीटा नहीं, यह आसान सा समीकरण है। 8 गेंदे 20 की आवश्यकता, कौन जीतेगा ये बाजी। ओवर द विकेट से ये गेंद, सीधे बल्ले से एक्स्ट्रा कवर में छोटे कद का खिलाड़ी आकाश पवार, गेंद के पीछे तेज तर्रार थ्रो की जरूरत थी, थ्रो अच्छा आया नहीं। 2 रन का इजाफा होता। पिछली कुछ गेंदें अच्छी नहीं रही, 3 गेंदे 3 डबल, 6 रन आए पिछली 3 गेंदों के ऊपर। अब 7 गेंदे 18 रनों की जरूरत, 7 गेंदे 18 की आवश्यकता यहां पर मुकाबला जीतने के लिए। सन्माननीय संतोष जी भगत साहब, इनसे भी गुजारिश होगी, आइए आप हमारे मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत कर दें। सात गेंदे और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार है प्रणीत गायकर, प्रेशर साफ नजर आता है। अंतिम गेंदे 7-18 की जरूरत है इस गेंद के ऊपर। लगभग तय है इस मुकाबले का नतीजा। बड़ा स्ट्रोक चाहती है मुलेखंड, इन खिलाड़ियों को रोकना चाहती है बेलवली, गावदेवी बेलवली, नवजीवन मुलेखंड। लाजवाब ये मुकाबला है। 7 गेंदे 18 रन। फुल टॉस थी, चकमा खाया इस गेंद के ऊपर। अजय पाटिल कहां से कहां आ गए और नतीजा नहीं बदला मुलेकन टीम के लिए। रन आएगा केवल सिंगल। अब 6 गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत। आभाई गोंधळी दिसाया साधा भोळा, पण हाय तो मोठ्या मनाचा, कराडी समाजाचा समाजसेवक भारी। अभय गोंधळी विचुंब्याचा, कराडी समाज। अंतिम दोस्तों 6 गेंदे जीतने के लिए 17 की जरूरत है। किसने सोचा था कि मुकाबला ही 7 तक आएगा।
जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। जहां हर सर झुक जाए वह मंदिर है, जहां हर नदी समा जाए वही समंदर है। और मैदान के अंदर कौन यहां से कातिल साबित होगा, क्योंकि चाहिए तो बस गिरने की हिम्मत, उठने में वक्त नहीं लगता। अगर खत्म हो जाए दिल से डर चोट लगने का तो पत्थर भी सख्त नहीं लगता। लेकिन इस मुकाबले में कोशिशें जारी है। 6 गेंदे 17 की जरूरत। थर्ड अंपायर कंटिन्यू है यहां पर हमारे स्क्रीन के सामने। जबरदस्त मुकाबला। जिस तरीके से कहते हैं ना कि एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। और सक्सेस की एक खास बात होती है वो कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है। अंतिम 6 गेंदे 17 की जरूरत। नीलेश पाटिल बनाम मुल्लेखन टीम, यही मुकाबला चलेगा। कारपेट के सहारे इस गेंद को मोड़ा, राजेश ने गेंद को फील्ड किया, अच्छा थ्रो था, तब तक 2 रन का इजाफा होता। बाद तीसरे अंपायर की मांग यहां पर की जा रही है रनआउट के लिए। ये चेक करेंगे स्क्रीन के ऊपर साईप्रीत लाइव और हमारे यहाँ पूरे आयोजकों की। हॅलो मनोहर, खरं तर आपण पाहिलं रायगड जिल्ह्याचा चेस मास्टर जीवित मात्र आज टीम स्क्वॉड मध्ये नाहीये, त्याचा थोडासा ऍडव्हान्टेज बेलोली संघाला मिळेल। कारण अनेक वेळा आपण पाहिलं रायगड आणि ठाणे अशा सामने बरेच वेळा पाहिले किंवा व्यावसायिक क्रिकेट आपण पाहिलं, ज्यावेळेस रन चेस करायचे असेल तेव्हा जीवित आपल्या त्या संघाच्या मध्ये धावून आलाय आणि त्याची आज अनुपस्थिती आपण मुलेखन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। त्याचा कदाचित ऍडव्हान्टेज मिळेल बेलोली संघाला। तो बिल्कुल यही तो बात है रोशन, कुछ कम खिलाड़ी की कमी जरूर नजर आती भी, क्योंकि जिस तरीके से जीवित को हमने पिछले कुछ सालों में देखा है, खास तौर पर रायगढ़ और ठाना के मैचों में, जब भी अंतिम क्षणों में जरूरत होती है टीम को, मुसीबत के क्षणों में उनकी बल्लेबाजी हमेशा निखर कर आती है। और वहां पर थोड़ी सी कमी जरूर महसूस करेगी, लेकिन फिर भी मुकाबले के अंदर बनी हुई। क्लोज कॉल है, चेक यहां पर किया जाएगा। और तीसरे अंपायर का फैसला आएगा नॉट आउट। तो पहली गेंद के ऊपर 2 रन है। समीकरण था 6-17 का, अब समीकरण बचा है 5 गेंदे 15 की आवश्यकता। क्या जबरदस्त मुकाबला दोस्तों, जैसे कहते हैं ना, मौज लो और रोज लो, ना मिले तो खोज लो। वो जीत की राह आपको मैदान के अंदर खोजनी है। 5 गेंदे 17 रन। 15 की जरूरत थी दोस्तों, माफ करना। पीछे खिलाड़ी तैनात, मुकाबले में वापसी बेलोली क्रिकेट टीम की। अंतिम गेंदे बचेगी 4 और जीतने के लिए 15 की जरूरत। मग शिकाऱ्याच्या हक्कामधून पिंजराने सकला तुझी चिमणी उडाली बरोबर माझा पोपटी सकला तुझी चिमणी उडाली बरोबर माझा पोपटी सकला। अंतिम गेंदे 4 और जीतने के लिए 15 की जरूरत और है। एक बड़ा हिट, मुकाबले में वापसी तय है, लेकिन वो बड़ा हिट कब आएगा? नीलेश पाटिल क्या लाजवाब गेंदबाजी करी है। पहला तीसरा ओवर उन्होंने जो फेंका था, जिसमें 2 सफलता अर्जित की थी और केवल 4 रन खर्च किए थे। और बात करेंगे तब समीकरण था 18 में 30 का, तभी से मुकाबला बदल गया जब उन्होंने सिर्फ 4 रन खर्च करे थे। गेम चेंजिंग ओवर वो साबित हुआ था। अंतिम अब 4 गेंदे हैं, 15 की जरूरत है। सामने बल्लेबाज आएगा, विकी म्हात्रे क्षमता रखता है खिलाड़ी बड़े स्ट्रोक खेलने का। एक बड़ा हिट चाहिए। 4 गेंदे जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता। कदमों का हल्का सा इस्तेमाल किया था, खुद के फॉलो थ्रू में रोकेंगे। क्या लाजवाब ये खिलाड़ी है दोस्तों, केवल रन खर्च किए 3 गेंदों में 3। अब 3 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त गेंदबाजी, जितनी तारीफ करें इन खिलाड़ियों की कम है। अंतिम क्षणों में 3 गेंदे 14 रन। इस गेंद के ऊपर हर हाल में 2 रन आने जरूरी है दोस्तों। जबरदस्त नतीजा किस टीम के लिए आएगा यह भी देखने वाली बात है। अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 14 की आवश्यकता। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे हर्षल गावंट। तीन गेंदे 14 रन। दर्शकों की निगाह मैदान के अंदर है। इस गेंद के ऊपर क्या बड़ा स्ट्रोक यहां पर देखने को मिलेगा। रिवर्स खेलने की कोशिश है। कहानी में रोमांच अभी बाकी है, कहीं पर भी मत जाइए दोस्तों, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 2 गेंदे
10 की जरूरत। शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या, अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. थैंक यू सो मच। जैसे कहते हैं ना, उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। 2 गेंदे 10 रन। दुहेरी मनस्थिति में थे, आगे जाए पीछे जाए, रिवर्स खेले सीधा खेले, अंपायर का इशारा, ये गेंद वाइड है। यहां पर हम देख सकते हैं यकीनन अंपायर का इशारा आता, बाकी ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या की बात करेंगे। रन बने हैं टोटल 43 रन। फास्ट क्रिकेट आपको खेलना है। बेलवली क्रिकेट टीम को एक बार फिर से आयोजकों के माध्यम से हिदायत देते हैं, 2 गेंदे जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है। लाइफ में प्यार का भूत चढ़ेगा तो दिल टूटेगा, अगर सक्सेस का भूत चढ़ेगा तो यकीनन रिकॉर्ड टूटेगा। क्या रिकॉर्ड टूट जाएगा? अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 9 रन की जरूरत है। रिवर्स खेलने की कोशिश है, मुकाबला अभी भी जीवित है, जीवित टीम में नहीं है, लेकिन हर्षल गावंड उनका काम कर रहे हैं। अंतिम में 1 गेंद और जीतने के लिए 5 रन की कंपलसरी जरूरत। थैंक यू सो मच। क्रिकेट का ड्रामा, क्रिकेट का नाटक अब शुरू हो चुका है दोस्तों। 1 गेंद और जीतने के लिए जरूरत है। बिल्कुल तीसरे अंपायर बने हुए दोस्तों। दोनों टीमें हमारे लिए उतनी इंपॉर्टेंट है। टीम की रन संख्या की बात करेंगे, टोटल रन संख्या 47 रन है। 52 की जरूरत है, 5 की आवश्यकता है। छक्का चाहिए, चौका आएगा तो मुकाबला बेलवली क्रिकेट टीम के नाम है। छक्के से मुकाबला बन जाएगा। बेलवली क्रिकेट टीम मुकाबला शुरू करना है दोस्तों। अंपायर से भी गुजारिश है, लगभग इस मुकाबले में बेहद टाइम लिया जा रहा है। अंपायर से भी गुजारिश है, मुकाबला आपको शुरू करने है। 1 गेंद जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? 4 में 15 चाहिए थे, 3 में 14 का समीकरण था। अब 1 गेंद जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों, और जिसने बोला आज उसी ने किया राज। और इस मुकाबले में राज कौन करेगा यह भी देखने वाली बात है। अंतिम में 1 गेंद, 5 की आवश्यकता, छक्के की तलाश है। जबरदस्त मुकाबला, एक तरफ बुलेखंड, दूसरी तरफ बेलवली। केवल तालियां सुनाई देनी चाहिए दोस्तों। 1 गेंद, 5 की आवश्यकता। एक तरफ नीलेश पाटिल, दूसरी तरफ हर्षल गावंड। तालियों की आवाज आनी चाहिए। 1 गेंद, 5 रन। और यहां पर मुकाबला जीता गांव देवी बेलवली। वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशंस। हॅलो, चला साई संघ पण निर्णय कळवाई मैदानात ताबा घ्या. पुढची मॅच साई आणि मानकेश्वर केगाव दोन्ही टीम सहकार्य करा. पण लगेच सामन्याकडे लक्ष केंद्रित करा. प्रतीक आपला निर्णय कळवा आणि मैदानात ताबा घ्या. तर आम्ही दोन्ही संघ आपण एकमेकांना हस्तांतरण करा प्लीज. मुळेखंड आणि बेलवली संघ आपण एकमेकांना हस्तांतरण करा.
हॅलो, चला साई संघ फिल्डिंग लावून घ्या. आपला जो का निर्णय असेल साई संघ आणि पुढचा सामना असेल मानकेश्वर केगाव. साई संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. केगाव टीम आपली ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा आणि समोर जी गर्दी आहे ती आयोजकांकडून सूचना द्या थोडी खाली करा प्लीज. चला चला मॅच चालू करा प्लीज. विनंती असेल गुड्डू आपली ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा. गुड्डू आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे प्लीज. लक्ष असू द्या आणि सामन्याला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट मॅच बिग फाईट रणजित एंटरप्राइजेस साई विपक्ष मानकेश्वर केगाव या दोन टीमच्या दरम्यान. हार्ड लक करत केगाव संघ आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी बेलुले संघाचा पण करूया इथे अभिनंदन. चला गर्दी कमी करा. आमचे आयोजक सर्व आहेत. चला आपण गर्दी आपण सर्व खाली करा. व्यासपीठासमोरची गर्दी आपण कमी करा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्याने 2 षटकं फेकली तो निलेश पाटील ठरलाय सामन्यामध्ये सामनावीर. चला निलेश आपला सन्मान स्वीकारा आणि आम्ही अतिथी सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय उसारली गाव सेक्रेटरी